आणि आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। 2024 साली बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजप मैदानात उतरलेला आहे। भाजपच्या मिशन बारामतीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातल्या दौऱ्यादरम्यान सीतारमण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। आम्ही हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी केली नाही, हिंदुत्वाच्या विचारांबरोबर प्रतारणा ज्यांनी केली, ज्यांनी युती म्हणून मतं मागून मुख्यमंत्री पदासाठी जे केलं त्यांनी स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। बुलढाण्यातील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड यांच्या कानात काहीतरी सांगतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओमुळे विरोधकांविरोधात सांभाळून बोलण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड यांना दिला असेल का, अशा चर्चा रंगल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे। सत्ताधारी जी भाषा बोलतात त्यावरून राजकारण कोणत्या स्तरावर नेऊन ठेवलंय हे जनता बघते, जनता योग्य वेळी जागा दाखवून देईल असं जयंत पाटील म्हटले। शिवसेनेनं शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। शिवाजी पार्कच्या परवानगीवरून सोलापूर जिल्ह्यात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। शिवतीर्थावर मेळावा घेऊन न दिल्यास गनिमी काव्यानं लाखो संख्येनं घुसून मेळावा घेण्याचा इशारा युवा सेनेनं दिलाय। केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी नाशिकमध्ये अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेतली। यावेळी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 11 कोटींचा निधी दिला आहे अशी माहिती भारती पवार यांनी दिली। तसंच लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 42,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आलंय असं देखील भारती पवार म्हणाल्या। राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी महाविकास आघाडीवर केली। शंतनू ठाकूर सध्या यवतमाळ दौऱ्यावर असून उमरखेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। साताऱ्यातील महाबळेश्वर शेजारीच नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याच्या प्रकल्पाला गती मिळालेली आहे। याबाबतचा विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू झालं असून 3 वर्षात आराखडा पूर्ण केला जाणार आहे। कोयना बॅकवॉटरच्या भागातील 37,000 हेक्टर क्षेत्रावर नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोल्हापूर पाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्ये देखील पेड दर्शनावरून वाद सुरू आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात पेड दर्शनासाठी 200 रुपये घेण्यास माजी विश्वस्तांनी विरोध केलाय। त्यामुळे माजी विश्वस्तांनी पेड दर्शनाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे। चिपळूणमधील सर्वात जुनं आणि कोकणातील पहिलं बंदिस्त नाट्यगृह असलेले इंदिरा सांस्कृतिक केंद्र सध्या मद्यपींचा अड्डा बनलाय। नाट्यगृहाबाहेर दारूच्या बाटल्यांचा खच आणि सिगारेट्सचे पॅकेट्स आढळून आलेले आहेत। या केंद्राची अवस्था पाहून नाट्यप्रेमींमधून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येते। मनमाडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला असून नद्यांना पूर आलेला आहे। मुसळधार पावसामुळे ढाबळी पिंपळगाव इथला बंधारा फुटला। यामुळे परिसरातील अनेक घरांमध्ये तसंच दुकानांमध्ये पाणी शिरलंय। गोंदियात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे नदी ओढ्यांचा प्रवाह वाढला असून पूरस्थिती निर्माण झाली। काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान मंगळवारी नाल्यामध्ये एक जण बुडाला, त्याचा अजूनही शोध सुरू आहे। मावळमध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं उघडीप घेतली आहे, त्यामुळे मावळमध्ये सर्वत्र धुकं पसरल्याचं पाहायला मिळतंय। थंडगार वारे आणि दाट धुकं यामुळे मावळचं वातावरण आल्हाददायक वाटतंय। मात्र या धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। सोलापुरातील बार्शी तालुक्यात 2 महिन्यांपासून जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मात्र प्रशासनानं बार्शीतील शेलगाव हे अतिवृष्टी योजनेतून वगळलेलं आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत गाव बंद ठेवून जलसमाधी घेण्याचा इशारा दिलेला आहे। धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेसमोर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रस्त्यावर मानवी साखळी करत आंदोलन केलं। खड्ड्यांवर रांगोळी काढत विद्यार्थ्यांनी निषेध केला। वारंवार निवेदन देऊन देखील समस्या सुटत नसल्यानं अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं। पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्याच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठेकेदारानं केलेलं दुर्लक्ष रस्त्यावर खड्डे पडण्यासाठी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी स्वतःहून तक्रार देत ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केलाय। महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना चुकवताना एक ट्रक पलटी झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कठोर पाऊल उचललंय। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर धडक दिली। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं असून अद्यापही भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। त्यांनी पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करून पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे।
सोलापूरच्या मंद्रुपमध्ये सातबारा उतारा कोरा करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी 2 दिवसांपासून ठिय्या आंदोलन केलं। या शेतकऱ्यांच्या जमिनीवर मंद्रुप औद्योगिक भूसंपादन अशा नोंदी करण्यात आल्या। या नोंदी रद्द करून सातबारा उतारा कोरा करून देण्याच्या मागणीसाठी 88 शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं। राज्य सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी आक्रमक झालेत। धुळ्यामध्ये देखील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं मोटारसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भंडारा जिल्ह्यात लंपीचा धोका पाहता इथल्या 12 गावात जनावरांचं लसीकरण करण्यात येणार आहे। यासाठी 1 लाख लसी प्राप्त झाल्या असून बाधित गावातील 5 किलोमीटरच्या परिसरात जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे। कोल्हापुरात लंपीचा प्रादुर्भाव वाढलाय। बुधवारी एका दिवसात लंपी आजारानं 12 जनावरं दगावलेली आहेत, तर आतापर्यंत 29 जनावरांचा मृत्यू झाला असून 484 जनावरांना लंपीची लागण झाली आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा या गावात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। गावामध्ये फिरणारा अनोळखी तरुण मुलं चोरणारा असावा या संशयातून संतप्त गावकऱ्यांनी या तरुणाला बेदम चोप दिला। त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तुळजापूरमध्ये ही घटना घडलेली आहे। तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा या गावात या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। त्याची दृश्य समोर आली आहेत। गावात फिरणारा अनोळखी तरुण हा मुलं चोरणारा असावा या संशयातून संतप्त गावकऱ्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केला। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, नेमकं काय प्रकरण? एकूण जर बघितलं तर राज्यात सध्या जो आहे तो की अफवा उठवली जाते की लहान मुलं चोरणारी टोळी जी सक्रिय झालेली आहे, तशीच काहीशी घटना काल काक्रंबा गावात तुळजापूर तालुक्यातील घडलेली आहे। हा बोळसळ तरुण जो आहे तो जी प्राथमिक माहिती मिळते ते बोळसळ तरुण होता आणि हा तरुण जो आहे तो तुळजापूरवरून लातूरच्या रस्त्याने चालत फिरत होता आणि त्यानं एका लहान मुलीला हटकले की त्यानं ते छेडला, म्हणजे हटकलं की शाळा कुठे आहे आणि विचारलं असता त्या मुलीला मुलगी जी आहे ती लहान मुलगी आपल्या रडत वडिलाकडे गेली आणि वडिलांना तिने हा सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर गावात जे आहे ते एक अफवा पसरली की लहान मुलं चोरणारा हा तरुण आहे आणि या तरुणाला या गावकऱ्यांनी जे आहे ती तरुणाने बेदम मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा चित्रित करण्यात आहे। मात्र याला जेव्हा मारहाण करण्यात आली तेव्हा काही जणांनी याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिला असा हा बोळसळ तरुण असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। काही वेळातच त्याच्या घरचे जे आहे त्याचा शोध घेत आहेत आणि हा मूळचा उत्तर प्रदेश येथील तरुण आहे। हा भरकटत हा इकडं तुळजापूरकडे आल्याचं परत लक्षात आले। त्यानंतर जे आहे ते तरुणाला त्याच्या घरच्याच्या स्वाधीन करण्यात आले। मात्र जी अफवा जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरली। मात्र काही जणांनी समजदारपणा दाखवत जे आहे ते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं नसता एक अनुचित प्रकार सुद्धा काल घडला असता। हा तरुण जो आहे तो बोळसर आहे आणि हा उत्तर प्रदेश मधला तरुण आहे। एकूण ही अफवा पाहिली तर ही अफवा दिवसेंदिवस वाढत चालली। त्यामुळे पोलीस प्रशासन जरी आवाहन करत असलं तर नागरिकांनी सुद्धा याबाबत खबरदारी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडण्यास अफवा पसरतायत। मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नका असं वारंवार पोलीस प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात येत आहे। बालाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। पिंपरीमध्ये महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत एका रिक्षा चालकानं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला भर चौकात मारहाण केली आहे। या हाणामारीची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये तापकीर नगर भागात एका ज्येष्ठ नागरिकानं त्याच्या पत्नीची दगडानं ठेचून हत्या केली। गंधर्व नगरी सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। शांताबाई एवढे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून यानंतर आरोपी शिवराय यानं देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे। कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आरोपी शहीम अहमदला एनआयएनं अटक केली। आज शहीमला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे। शहीम गेल्या काही दिवसांपासून फरार होता, त्यामुळे त्याच्यावर 2 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यात तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। संजय बावणे असं या तरुणाचं नाव असून तो मांडळ इथे तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता। यावेळी ही दुर्दैवी घटना घडली। वाशिममध्ये सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 1,49,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।
अहमदनगरच्या बेलवंडी गावातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. सलग 3 दिवस गावात चोर येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या चोरांना पकडण्यात पोलीस प्रशासन देखील अपयशी ठरत असल्यानं गावातील नागरिकच आता पहारा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. अकोल्यातल्या गोरक्षण रोडवरील जोशी सायकल स्टोअरला रात्री आग लागली. या दुकानातील काही सायकल जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.